गावगाड्यातल्या 18 पगड जातीचं अंतकरण समजून शिकले असते तर हेच शरदचंद्रजी पवार देशाचे पंतप्रधान झाले असते. जरांगे पाटलांना ज्या ज्या आमदारांनी खासदारांनी पाठिंबा दिला त्या माणसांना माझा सवाल आहे, हा जर कुणबी घेऊन मराठा बांधव डॉमिनेटिंग कास्ट राज्यकर्ते जमात जर आमच्या ओबीसी आरक्षणामध्ये आला, असा जर कोण म्हणला पवार साहेबांनी मंडळ आयोग लागू केला तर त्याचं पहिलं कानफाड पडायचं. 400 संस्थांचे अध्यक्ष शरद पवार आहेत. किती? आता किती बोलायचं, काय बोलायचं? मी आलोय बारामतीमध्ये. बारामतीमध्ये आलोय तर का आलोय? मग अशी काळूराम खूप बोलून गेले म्हणून मी त्या गोष्टीकडे जात नाही. हरी पिराजी धायगुडे नावाचा एक शिक्षक या बारामतीमध्ये होता. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक बैलगाडीतून याच बारामती नगरीमध्ये निघाली का नाही निघाली? कुणी काढली तर एका धनगराच्या शिक्षकानं हरिपिराजी धायगुडेनं. ही बारामती पहिली सेटलमेंट कॅम्प होतं या बारामतीमध्ये. ही बारामती टकाऱ्यांची बारामती म्हटली जायची. कुणाची? आता ते कुठे आहेत माहित नाही बरं का बिचारे. अजूनही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. आजही गावात एखादी चोरी झाली तर सगळ्यात पहिल्यांदा कुणाला उचलून आणलं जातं तर पारध्याला, कडक लक्ष्मीवाल्याला, कैकाड्याला, नागपंथी डवरी गोसाव्याला. हॅबिच्युअल अपेंडर्स ऍक्ट. आजही ही माणसं जमिनीशी समांतर पालामध्ये राहतात. जरांगे पाटलांना ज्या ज्या आमदारांनी खासदारांनी पाठिंबा दिला त्या माणसांना माझा सवाल आहे, हा जर कुणबी घेऊन मराठा बांधव डॉमिनेटिंग कास्ट राज्यकर्ते जमात जर आमच्या ओबीसी आरक्षणामध्ये आला तर या कैकाड्याचं काय होईल, नाभिकाचं काय होईल, सुताराचं काय होईल, लोहाराचं काय होईल, मेंढपाळाचं काय होईल? काय होईल? त्यांच्या स्पर्धेत टिकतील का त्यांच्या स्पर्धेत? म्हणून गावगाड्यातल्या सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे, तुम्हाला एकत्र यावं लागेल. आता अजितदादा पवार जातीवादी नाही. एक वाक्य तुमच्या समोर सांगतो. या बारामती परिसरामध्ये आमराई परिसर नावाचा परिसर आहे. आमराई, त्या आमराई परिसरामध्ये मी जाणार आहे. मगाशी माझ्या काही बांधवांनी मला सांगितलं की आमराई परिसरामधून मनोहर जरांगेच्या आंदोलनाला शिदोरी गेली होती. ती शिदोरी सुद्धा या जरांगेच्या पिलावळीनं नाकारली. आता आम्ही त्या बारामतीमध्ये आमराई परिसरामध्ये जाणार आहोत आणि तिथली माती कपाळाला लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक ज्या बारामतीमध्ये निघाली, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गावगाड्यातल्या शोषिताला, वंचिताला, पीडिताला न्याय दिला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि अजून एक गैरसमज आहे बरं का. मंडळ आयोग पवार साहेबांनी लागू केला असा जर कोण माणूस म्हणला त्याला माझ्या समोर घेऊन यायचं. आता आम्ही संविधानाची भाषा गेल्या 4 वर्षापासून बोलतोय. असा जर कोण म्हणला पवार साहेबांनी मंडळ आयोग लागू केला तर त्याचं पहिलं कानफाड पडायचं. काय बोललो मी तुम्हाला? अरे देशभरामध्ये मंडळ आयोग लागू झाला होता. महाराष्ट्रात एकटा झाला होता का काय? देशभरामध्ये. आणि मंडळ आयोग लागू करायचं, मंडळ आयोगाची चळवळ या महाराष्ट्रामध्ये कुणी उभी केली ते पण सांगतो. दिबा पाटील, शेकापचे, रायगडचे दिबा पाटील, जनार्दन पाटील चुराभट्टीवाले, बबनरावजी ढाकणे स्वर्गीय, शिवाजीराव बापू शेंडगे कमी जास्त प्रमाणात, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे पर्क्युलेशन मध्ये, नंतर चंद्ररावजी भुजबळ, शमणे डॉक्टर, खूप माणसं आहेत. आणि महामानव काशीराम, मुंबई विद्यापीठातील मराठीचे हेड अरुणजी कांबळे, बाळासाहेब आंबेडकर. अरे या सगळ्या माणसांनी, महामानव काशीराम, या सगळ्या माणसांनी मंडलनामा लिहिला, मंडळ आयोग लागू केला. मगाशी काळूरामनी सांगितले बाबासाहेबांना पहिल्यांदा या भारतवर्षामध्ये भारतरत्न ही पदवी मिळायला विश्वनाथ प्रताप सिंग यांना पंतप्रधान व्हावं लागलं.
हे आता तुम्हाला तुमचं कोण परक कोण हे कळायला पाहिजे. अरे पाहुण्या रावळ्यामधले पाहुण्याच्या बाहेर कारखान्याला जाऊ देणारे, कुटुंबाच्या बाहेर आमदार काय खासदार काय जाऊ न देणारे, कुटुंबाच्या बाहेर बारामती ॲग्रो असो, नाहीतर वसंतदादा शिवारी इन्स्टिट्यूट असो, नाहीतर रयत शिक्षण संस्था असो, 400 संस्थांचे अध्यक्ष शरद पवार आहेत. किती? 400. आहे ना? जरा बोलू ना. रयत शिक्षण संस्थेचा बायलॉज काय होता माहितीये का? नाही अडचण करू नका. अहो रात्रंदिवस बोलतोय, जीव चालला आमचा. आतडी तुटून गेली, कारण एकही आमदार बोलायला तयार नाही. रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांचे बायलॉज होता की या रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष नेहमी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहील. त्या बायलॉज मध्ये खडाखोड केली आणि शरदचंद्रजी पवार त्याचे अध्यक्ष झाले. वसंतदादा शिवार इन्स्टिट्यूटचा हयात अध्यक्ष कोण झाले? का बोलायला लागलो हे? तर यांनी मंडल यात्रा काढली. अरे मंडल यात्रा, बिंदेश्वरी प्रसाद मंडल म्हणजे सामाजिक न्याय, विश्वनाथ प्रताप सिंह म्हणलं की सामाजिक न्याय, काशीराम म्हणलं की सामाजिक न्याय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की सामाजिक न्याय, आणि पवार साहेब म्हणलं निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात करणारी पवार फॅमिली गावगाड्यातल्या 18 पगड जातीचं अंतकरण समजून शिकले असते तर हेच शरदचंद्रजी पवार देशाचे पंतप्रधान झाले असते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.